समचरण दृष्टी विठेवरी साजिरी शांत बसा. तेथे माझे हरी वृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ. तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. तेथे दूषित जनी जळो दिसी. आणि कन लगे माईक पदार्थ. तेथे माझे अर्थ नको देवा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत. आणि कन लगे माईक पदार्थ. तेथे माझे अर्थ नको देवा. विठ्ठल ओम नमो अधिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाची रूपा माय बापा पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया. दुसरे चरणा संताजिया. दुसरे चरणा संताजिया. त्यांच्या कृपा झाले कथेचा विसारू. कृपादाने कथेचा विसारू. त्यांच्या कृपा झाले कथेचा विसारू. कृपादाने कथेचा विसारू. माझी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीत त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता. काय माझी वाणी म्हणील संतासी रंजो चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी. पायावरी मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. यावर करी संतांच्या. यावर करी संतांच्या. संतांच्या यावर करी संतांच्या. यावर करी संतांच्या. यावर करी संतांच्या. मस्तक हे पायावरी. वार करी संतांच्या. वार करी संतांच्या. वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी. वर करी संतांच्या. वर करी संतांच्या. वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण. अहो स्वामी तुकया देवा या वरीण करावा. अवेर समचरण दृष्टी विठेवरी साजिरी. तेथे माझे हरी वृत्ती राहो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवकीर्तन निवडलेला भंग. महाराष्ट्रीयन थोर संत वैराग्याची मुकुटमणी. जगत वंदनीय जगताचे मायबाप हितचिंतक. याची जीव महाभूतलावर मानवाचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे विश्ववंदित पंचमी तज्ञ निर्माते वितराग संपन्न श्री संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयातला या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याशी एकरूपतेनं मंगल साधतात. विठ्ठल विठ्ठल परंपरेने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे गोपाळवाडी. दोन्ही भाऊंच्या कृपेने कृपाशीर्वादाने रामकृष्ण भाऊ इडशीकर भगवान भाऊ इडशीकर काकांच्या सानिध्यामध्ये सर्वांच्या आनंददायी उपस्थितीमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपला हा नामयज्ञ नामसप्ताह चा पहिला दिवस सुरुवात झालेली आहे. ठीक आहे नाही. आणि आज आपल्याकडं पात्र टाकायचं काम आलं.
म्हणजे आज आपली सुरुवात आहे. उद्यापासून एक 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 त्याच्यावर काय करणार आहे, पंचपक्वानच आहे का नाही, श्रीखंड, आम्रखंड, मसाले भात, बालुशाही, असे एक एक पदार्थ वाढत जाणार आहे. त्या न्यायाने त्या निमित्ताने गावातील सर्व भजनी मंडळ, आमच्यासोबत आलेले हरिभक्तपरायण मृदंगाचार्य, गायनाचार्य सर्जेराव महाराज महाजन, आपल्या गावचे बबन महाराज, हरिभक्तपरायण बापू, हरिभक्तपरायण दीपक महाराज असतील, गणेश महाराज, विनेकरी बाबा असतील, आणि तुमच्या गावचा जो नामयज्ञ आहे हा संपूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये नवे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसारित होतोय. वारकरी ऑफिशियल यूट्यूब चॅनलचे सर्वा सूरजजी महाराज गरड त्यांची आपल्या गावामध्ये 7 दिवस उपस्थिती लाभणार आहे. त्यामुळे एकाग्रतेनं, शांततेनं हे दर्शन समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात. त्यांनाही धन्यवाद. सर्व मृदंगाचार्य, हरिभक्तपरायण अजिंक्य महाराज त्यांची उपस्थिती आहे. गोड वाजवणारे, गोड गाणारे श्रोते मंडळी, शांत आणि एकाग्रतेने सर्व माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे या अभंग काकासाहेब असतील, सर्व गावातील भजनी मंडळ, खरं तर नाना असतील, हे का नाही, वारकरी संस्थेतली 2-3 आहेत, जरा थोडी अडचणी पुन्हा येतील सगळे राहिलेले पुन्हा. अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये या अभंगाचा भावार्थ पाहण्याचा आपण प्रयत्न करू. माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे या अभंगाचा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न करू. भगवान परमात्मा आणि जगद्गुरु तुकोबराय आपल्या जीवनामध्ये ऐक्य साधत असताना साधकमय स्वरूपामध्ये सर्वप्रथम त्या भगवान परमात्म्याचं मंगल साधतात. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय अभंगाद्वारा भगवान परमात्म्याशी मंगल साधतात. आशीर्वाद रूपी मंगल. ज्या वेळेस आपण भगवान परमात्म्याशी ज्या शब्दाद्वारा मागितलं जातं, जसं हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. काय केलं? भगवान परमात्म्याकडे काहीतरी मागितलं, आशीर्वाद द्या. नामचरण, भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाद्वारा भगवान परमात्म्याचं मंगल साधणं. आणि वस्तू निर्देश मंगल, भगवान परमात्म्याशी 3 प्रकारे मंगल साधलं जातं. या 3 प्रकाराद्वारा जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारा भगवान परमात्म्याचं वस्तू निर्देश मंगल साध्य करतात. तो भगवान परमात्मा कसा आहे प्रत्यक्षदर्शी त्याचं दर्शन व्यक्त करून, कारण परंपरेचा नियम आहे, या मृत्यू लोकामध्ये साधक ज्यावेळेस साधना करत असताना, ग्रंथाची रचना करत असताना सर्वप्रथम भगवान परमात्म्याचं स्मरण करतात. ज्याच्या जीवनामध्ये स्मरण आहे त्याच्या जीवनामध्ये विस्मरण कधीही निर्माण होत नाही. व्यक्तीच्या जीवनामध्ये काय असावं? स्मरण असावं. व्यक्तीची स्मरणशक्ती असावी आणि त्याचं स्मरण असावं. तद्वत कार्याला आरंभ करण्या अगोदर शेतकरी काय करतो? गणपतीला नमन करतो, हे की नाही? गण्या काय म्हणतो? गणता. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच भगवान परमात्म्याला नमन साधतात, ज्यामध्ये वस्तुनिर्देशित मंगल आहे, ज्यामध्ये नामस्मरण रूपी मंगल आहे आणि त्यामध्ये आशीर्वाद रूपी मंगल सुद्धा आहे. ओम नमो जे अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय सुसंवेद्याय आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती कर्म प्रकाशो मने निवृत्ती दासू अवधारिजो. देवा आता मला जे कार्य करायचं त्या कार्याला तुम्ही काय करा, मला बुद्धी द्या. तद्वत त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबराय गाथ्याच्या सर्वप्रथम, गाथ्यातला पहिलाच अभंग आहे, त्या पहिल्या अभंगातून
भगवान परमात्म्याचं मंगल साधतात. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी. वस्तू निर्देश केलाय, वस्तू निर्देशाद्वारा भगवान परमात्म्याचं मंगल साधतात. तुकोबर आहे, भगवान परमात्म्याचं मंगल साधत असताना त्या भगवान परमात्म्याचं रूपक सांगतात. तो कसा आहे, तो कसा आहे. समचरण, ज्याचे पाय कसे आहेत. भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये अनेक रूपाने आहेत. भगवान श्रीकृष्ण आहेत, पण भगवान श्रीकृष्णाचं वर्णन वेगळ्या रूपाने केलं जातं. प्रभू रामचंद्र आहेत. उत्तमम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्योदाहकम. उत्तम परमात्म्याची उत्तम उत्तम लक्षणं भगवान श्रीकृष्णाचं लक्षण सांगताना, भगवान प्रभू रामचंद्राचं लक्षण सांगत असताना, मंगल साधत असताना अनेक रूपाने सांगतात. पण जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारा भगवान परमात्म्याचं काय करतात, रूपक सांगतात. तो भगवान परमात्मा विटेवर विराजमान आहे. विटेवर विराजमान असणारा भगवान परमात्मा समदृष्टी आहे. तुकोबराय म्हणतात, देवा समचरण दृष्टी विठेवरी साजिरी. आणि ज्या ठिकाणी माझी काय राहावी, वृत्ती राहावी. आपली वृत्ती काय व्हावी, त्या ठिकाणी राहावी. का तुकोबराय असं बोलले, का मनाच्या एकाग्रतेला जोपर्यंत आपलं मन एकाग्र होत नाही तोपर्यंत आपलं कार्य सिद्धीला जात नाही. कुठलंही कार्य असू द्या. एखाद्या माता भगिनीला पतीला भांडायचंय, काय करावं लागतं, एकाग्रतेनं भांडावं लागतं. बरोबर आहे का. कशातही काय लागते, एकाग्रता लागते. भांडण्यासाठी एकाग्रता लागते का, भांडण्यासाठी राग, क्रोध. परंतु जोपर्यंत आपली कार्यामध्ये कार्यसिद्धी होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये काय आली पाहिजे, एकाग्रता आली पाहिजे. सर्व सिद्धीचे कारण मन करारे प्रसन्न. प्रसन्नतेनं एकाग्रता प्राप्त होते. मनाच्या एकाग्रतेशिवाय काही प्राप्त होत नाही. आपली एकाग्रता असते, परंतु नको त्या ठिकाणी विषय विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. याच्यापेक्षा दुसरं नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, ऐका केशवराजे सकळ सिद्धी. सर्व सिद्ध्या आपल्या जीवनामध्ये मनाची एकाग्रता केली रे केली, आपल्या डोक्यामध्ये असणारे सर्व विकार बाजूला होतात. रात्री झोपताना आपल्या बुद्धीमध्ये काय काय असतं सांगा बरं, उद्या काय काय करायचंय. आणि झोपताना काय करतो आपण, त्याचं चर्वण करतो. आणि त्याचं चर्वण केल्यानंतर आपल्याला रात्री त्याच्या संदर्भात काय होतं, स्वप्न पडतं. स्वप्न पडतं. ते स्वप्न प्रत्यक्षात येतं. प्रत्यक्षात स्वप्नात कोणतं, जागता जवासी जेने, जेने भावना भाविजे, डोळा लागत खेळ देखीजे त्याची स्वप्नी. एकाग्रतेमध्ये व्यक्ती जात असताना ज्या वेळेस तो कशाचं तरी चिंतन करतो, ते चिंतन त्याच्या कशामध्ये येतं, स्वप्नामध्ये येतं. मग खरं सांगा, विषयाचं चिंतन केलं, विषया स्वप्न. क्रोधाचं चिंतन केलं, क्रोध. कामाचं केलं, काम. आणि भगवंताचं केलं तर भगवंत. परमात्म्याचं चिंतन, तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम अनन्य चेता सततम युमाम स्मरते नित्यशः. सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. का, प्रत्येकाच्या ठिकाणी असणारा भगवान परमात्मा स्थिर आहे. तो फक्त त्याला आपलंसं करायचंय. विषयापासून बाजूला गेला रे गेला, एकाग्रता निर्माण झाली, भगवान परमात्म्याशी एकरूपता निर्माण होते. आणि प्रत्येक व्यक्तीला काय वाटतं, भजन करण्याचा अधिकार फक्त भजनी मंडळापुरता असं वाटतं का, अजिबात नाही. मर्यादित आहे का. या मृत्यू लोकामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला भजन करण्याचा, साधना करण्याचा, चिंतनाचा सर्वांचा अधिकार आहे. यारे यारे लहान थोर सर्वजण या, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ हे अधिकार.
बाळे नारी नर आदी करोनी वेश्याही या लागी पाप योनीही अर्जुना का वेश्य शूद्र अंगणा माते भजती सदना माझ्या येती. सर्वाभूती सुखरूप प्रत्येकाच्या ठिकाणी असणारा भगवान परमात्मा स्थिर आहे. तुम्ही म्हणाल तो कुठे आहे? सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी सूर्यप्रकाश सर्वा घटी राम देहा देही एक सर्वा घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी सर्वा घटी राम प्रत्येकाच्या ठिकाणी तो कसा आहे? सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. सूर्याचं जे तेज आहे ते प्रत्येकावर काय होतं? पडतं. प्रत्येक वृक्षावर प्रत्येक जीवावर प्रत्येकावर ते काय होतं? ज्या पद्धतीने त्या पद्धतीनं भगवान परमात्मा तैसा हृदयामध्ये रामो असता सर्व सुखाचा आरामो का भ्रांतीशी कामो विषयावरी. प्रत्येकाच्या ठिकाणी भगवान परमात्मा स्थिर आहे, तुकोबर आहे. त्या भगवान परमात्म्याचं एकरूप साधण्यासाठी त्या भगवान परमात्म्याला सांगतात देवा माझी वृत्ती तुझ्या ठिकाणी स्थिर राहावी. का? एकदा का व्यक्तीच्या जीवनामध्ये विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खानी 84च्या. व्यक्तीच्या जीवनामध्ये एकदा का विसर पडला रे पडला, काय होतं? बुडाले तयाचा मूळना मार्ग. व्यक्तीच्या ठिकाणी एकदा बुडाला रे बुडाला. रस्ता आहे, रस्त्यावरून एखादा जर व्यक्ती चालत असताना त्याचा कल जर गेला तर तो पुन्हा रस्त्यावर येतो का? नाही येत. त्याला म्हणतात बुडाले तयाचा मूळना मार्ग. असे अनेक बुडाले आणि जे तरले ते फक्त भगवान परमात्म्याच्या एकरूपतेमध्ये तरले. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. म्हणून भगवान परमात्म्याशी एकरूप साधत असताना तो कोबराय म्हणता देवा तेथे माझे हरी वृत्ती राहो. तो कोबराय तेथे माझे हरी वृत्ती राहो. ठीक आहे, पण तुमची वृत्ती कोणत्या ठिकाणी राहावी असं विचारल्यानंतर तुकोबराय काय उत्तर देतात? समचरण दृष्टी विठेवरी साजिरी समचरण दृष्टी विठेवरी साजिरी समचरण दृष्टी विठेवरी साजिरी समचरण दृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती
अनकन लगे माईक पदार्थ अनकन लगे माईक पदार्थ अनकन लगे माईक पदार्थ अनकन लगे माईक पदार्थ आणि कान लगे माई कपादार 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 समाचरण दृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो तेथे माझे हरी वृत्ती राहो तेथे माझे हरी वृत्ती राहो विठेवरी साजिरी ते माझी आरे रतिराव ते माझी आरी रतिराव तेथे माझे हरी वृत्ती राहो जगद्गुरु तुकोबराय आपल्या असणाऱ्या वृत्तीला भगवान परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर करण्याची विनंती करतात. देवा समचरण दृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. आपल्या वृत्तीचा अट्टहास करतात. व्यक्तीचं मन स्थिर असावं, व्यक्तीची वृत्ती स्थिर असावी आणि वृत्तीमध्ये एकाग्रता असावी. जोपर्यंत व्यक्तीचं मन आणि वृत्ती स्थिर होत नाही तोपर्यंत व्यक्ती हा अस्थिर असतो. अट्टहास हा मनाला स्थिर करण्यासाठी करायचा जीवनामध्ये. ऐक रे मना तुझ्या सोहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरा. मनाला विनंती करतात. वृत्तीला एकाग्रतेनं शांत केलं पाहिजे आणि भगवंताच्या ठिकाणी आपण एकाग्र वृत्तीला आपण काय करतो? संसारामध्ये एकाग्रता, संसारामध्ये मनाची एकाग्रता वृत्तीला स्थिर करतो. पण तिथंही आहे का? संसार आपण कसा करतो? परमार्थ काटेकोरपणे करतो का? करतात काही जण, पण प्रपंच काटेकोरपणे करतो. बापू प्रपंच कसा करतात? काटेकोरपणे करतात. आता मला सांगा, जास्त प्रपंच त्यांना माहीत का आपल्याला? त्यांना माहीत. बाहेरचा आपल्याला. आपण पण प्रपंचासाठी अहोरात्र काय करतो? धडपडतो. आपल्याला प्रपंचातलं सगळं काही काय होतं कळतं. कळतं की नाही? सगळं कळतं. आता खरं सांगा बरं, मग आपल्या घरी किती ताट्यान किती वाटेत सांगाल का कोणी? महाराज सांगताव का ताट वाट्या किती आहेत आपल्या घरी? गिलास सांगा. चमचे बाहेरचे चमचे सांगा, घरचे सांगतं का कुणी? नाही सांगू शकत. आपण प्रपंचाचा अट्टहास करतो त्या ठिकाणी सुद्धा PhD नाही का? क्षणिक काय काय होतं? क्षणिक त्याग, क्षणिक वैराग्य आणि क्षणिक क्रोध. संसारात कसं आहे? आयतवर गुढी है की नाही, लगेच तर दोड होतात लगे एकमेकांना. अखंड प्रेम असणार भगवान परमात्म्याशी संत महात्म्यांनी साधून घेतलं. म्हणून तुकोबराय म्हणतात, बाबा रे तो भगवान परमात्मा, आम्ही त्या भगवान परमात्म्याशी एकरूप झालो. देवा तेथे माझे हरिवृत्ती राहो. कुठं? समचरण दृष्टी. ज्या ठिकाणी पाय समय, दृष्टी समय, चरण समय. बघा, दृष्टी समय प्रत्येकाच्या ठिकाणी भगवान परमात्मा पाहत असताना वेगळ्या दृष्टीने पाहत नाही. तुम्ही गर्दीत दुसऱ्या मावशीला बाजूला सारून जरी पांडुरंगाच्या जवळ गेलात तरी तुम्हाला भगवान परमात्मा तेवढाच प्रसन्न होणार. एसटीनं गेलात तेवढाच, रेल्वेनं गेलात तेवढाच, पायी गेलात तेवढाच. बारी चुकवून जरी एखादा दर्शनाला गेला तरी त्याला सुद्धा तेवढाच प्रसन्न होतो. खरंय, प्रत्येक परमात्म्याशी भगवान परमात्मा हा समदृष्टीने पाहतो. भगवान पांडुरंग परमात्मा
का प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला, पण अवतार घेऊन कुणाचा वध केला? कंसाचा. प्रभू रामचंद्राने कुणाचा वध केला? रावणाचा. आणि पांडुरंग परमात्म्यानं कुणाचा केला? बोला की. कुणाचाही नाही. का? भगवान परमात्मा जगाच्या कल्याणासाठी इथं आहे आणि समदृष्टी आहे. जगाचा कारभार करण्यासाठी रुक्मिणी आईसाहेबांना सुद्धा सांगितलं, तुम्ही जरा थोडं बाजूला थांबा, जगाच्या कल्याणासाठी मला इथं उभा केलाय. कुणी उभा केलं हो पांडुरंगाला? भक्त पुंडलिकांनी. त्या ठिकाणी उभा केलं. आता दृष्टी पुढे ऐसा चितू राहील, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. तया पुंडलिके केला उपकार, फेडा वया भार पृथ्वीचा. पुंडलिक रायाने उभा केलं भगवान पांडुरंग परमात्म्याला. देवा, एखाद्या सर्वसामान्य झोपडीमध्ये राहणारा तो पुंडलिक राय, त्या पुंडलिक रायासाठी तुम्ही इथं उभारलात. कसे उभारले हो? नेनो ब्रह्म मार्ग चुकले. माऊलींना विचारलं, माऊली कसं असं? माऊलींनी सांगितलं, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरा आले. कसं चुकलं माहीत नाही, पण ब्रह्म चुकलं. नेनो म्हणजे काय माहीत? उघडे पंढरपुरा आले, पंढरपूर मध्ये आले. पुंडलिक रायाच्या द्वारामध्ये, दरबारामध्ये आल्याबरोबर, दारामध्ये आल्याबरोबर पुंडलिक रायाचं काय चालू होतं? माता पित्याची सेवा. ऐका, व्यक्तीच्या जीवनामध्ये अंतःकरणपूर्वक माता पित्याची जर सेवा केली, जगाचा चालक आणि जगाचा मालक असणारा भगवान पांडुरंग परमात्मा दारात येऊन उभा ठाकतो. दारात सर्व आपल्या घरामध्ये तीर्थ आहे. कशाला फिरतो व्यर्थ? तुझ्या घरामध्ये आहे, घरात आहे रे तीर्थ. घरामध्ये तीर्थ आहे. काय केलं? भगवंताची आई वडिलांची सेवा केली. साक्षात जगाचा चालक आणि जगाचा मालक द्वारात येऊन उभारले. पुंडलिका कोणासाठी? का? भगवंताची सेवा केली, आई वडिलांची सेवेच्या फळाद्वारा. दारात आले आणि हाक मारली, पुंडलिका कोण? शांत बसा, बोलू नका. आपल्याला नाही सांगत, पुंडलिक राय भगवान परमात्म्याला बोलतात. काय करा? बोलू नका, शांत बसा. देवा थोडंही बोलू नका. शांत बसले देव. का? निद्रा भंग होईल, माझे पितराचा होईल निद्रा भंग. माझ्या माता पित्यांचा निद्रा भंग होईल, तुम्ही थोडं गप्प बसा. गप्प बसले भगवान परमात्मा. मग मोठी माणसं जास्त वेळ उभा राहत नाही, तरी उभारले भगवान परमात्मा. अरे मला जागा तरी दे बसायला, बराच वेळ झाला मी इथं उभा आहे. काय केलं? पुंडलिक रायांनी वीट घेतली आणि फिरकावली. म्हणजे काय कर, या विटेवर उभा राहा. आणि भगवान पांडुरंग परमात्मा किती दिवसापासून? युगे 28 विठेवरी उभा. 28 युगापासून तो भगवान परमात्मा विटेवर विराजमान आहे. आणि नटखट या रे, शुद्ध होऊनी जा रे. जाता पंढरीसी सुख वाटे जेव्हा. भक्ती मुक्ती सर्व काही आहे, समदृष्टी आहे, सर्व काही आहे त्या ठिकाणी. काय नाही विचारा पंढरपूरला. मरण मुक्त वाराणसी, वाराणसीला जा. काय करावं लागतं? काशीला गेल्यानंतर मरावं लागतं. काशी मरावं लागतं. काशी होय कीर, परिवेचने लागे शरीर तये गावी.
त्या ठिकाणी मेल्याशिवाय मोक्ष नाही. एक आपल्या इकडचं असंच होतं, म्हणले काशीला महाराजांनी सांगितलंय नागझरवाडीच्या गोपाळवाडीत येऊन काशीला गेल्यावर मोक्ष आहे. मग आपण तर जीवनात शांत बसा, आपण तर जीवनामध्ये एवढं पाप केलं, आता पाप धुयला काही अडचण नाही, डायरेक्ट मोक्ष मिळते म्हणल्यावर आपण काय करू? कुठं जाऊ महाराज? काशीला. काशीला जाऊ असं म्हटला, इथून निघून गेला 3 महिने झालं, तिथं गेल्यावर काय मिळाला नाही. पण काशीला मुक्ती आहे, पण तिथं काशीत मरावं लागतं. 3 महिने झालं, 4 महिने झालं, 5 महिने झालं. 5 महिने झाल्यावर तिथं कशाला थांबते? लगेच इकडे लेकरा बाळाचा फोन आला, महेश धार दिना ऊस वाळायला आहे का नाही? लगेच प्रपंचाची ओढ. आणि बायकोनं फक्त फोनच करावा, नवरा कुठं बी असू द्या, लगेच तुम्हीच म्हणायला, त्यांनी म्हणू द्या की, लगेच घरी फोन आला, काशी सोडून लगेच गावात हजर. इथं आल्याबरोबर इष्टीतून उतरला, 15 मिनिटात जागेवर परस्परच मारून टाकला, लगेच मेला. इथं आल्याबरोबर तिथं मरण आलं का? नाही. पण पंढरपूरला जा, पंढरपूरला गेल्यानंतर मुक्ती पाहिजे ना, अशा खटापटा साधना करायची गरज नाही. त्या साधनेला सोपं आहे. काय? फक्त कळस पहा, कळस. तुका म्हणे मुक्ती देखिल्या कळस. कळस पाहिला रे, पाहिला. दिंड प्रदक्षिणा घातली, लाभ. पुंडलिकाचं दर्शन घेतलं, सर्व संतांचं दर्शन एके ठिकाणी. फक्त पुंडलिकाचं दर्शन घ्या, बाकीचं दर्शन जरी नाही घेतलं तरी अडचण नाही. का? सर्व संतांचं दर्शन तिथं आहे. भक्त पुंडलिका राज, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, सर्वांचं दर्शन, सर्व काही तिथं आहे. चंद्रभागे स्नान, विधी तो हरिकथा, कीर्तन ऐकलं, मुक्ती. का? पंढरपूरचे अधिकार आहेत. हे पंढरपूरचं वैभव आहे, त्या भगवान परमात्म्याचं वैभव आहे, त्या भगवान परमात्म्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून तो भगवान परमात्मा असणारा कसा आहे? समचरण दृष्टी. प्रत्येकाच्या ठिकाणी दृष्टी सम आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी विषम नाही. विठेवरी साजिरी, विठेवर विराजमान आहेत. आणि विठेवर विराजमान असणारा भगवान परमात्मा तुकोबर आहे. बोलतात देवा हो, हा जो भगवान परमात्मा असा आहे, तेथे माझे हरी वृत्ती राहू. तुकोबर आहे. तुम्हाला माझ्यासारखा, मी जगाचा चालक, जगाचा मालक आहे, ब्रह्मांडाचा नायक असणारा मी आहे, सर्वभौम आहे. एवढं असताना देखील तुम्ही छोटीशी मागणी करता वृत्तीच्या स्थिरतेची, माझ्या चरणाची. तुम्ही तर आहात ना देवा. या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर एकविध आम्ही न धरो पालट, न संडो ही वाट सापडली, आम्ही धरिला चित्ती एक रखुमाईचा पती, आम्हा भाविकांच्या जाती एक विधले श्रीपती. तुझ्याशिवाय बोलणं नाही, तुझ्याशिवाय चालणं नाही, सर्व काही खाता सर्व कार्य करता भगवान परमात्म्याचं चिंतन. मला देवा तुझ्याशिवाय दुसरं काही नको, तुझा संग हवा, तुझ्या ठिकाणी वृत्ती स्थिर चालेल, सर्व चालेल, इतर काही नको देवा, नको. तुकोबर आहे, काहीतरी घ्या असं म्हटल्यानंतर तुकोबर आहे पुन्हा बोलले नाहीत. काय बोलले? अनिक न लगे माईक पदार्थ, अनिक न लगे माईक पदार्थ, अनिक न लागे माईक पदार्थ, अनिक न
लागे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा नको देवा नको देवा नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा नको देवा ते माझे अर्थ नको देवा नको देवा आणि कणाल गे माईक पदार्थ आणि कणाल गे माईक पदार्थ कोणा लागे माईक पदार्थ आणि कोणा लागे माईक पदार्थ अनकन लागे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा आणि कोणा लागे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा तुकोबराय बोलतात अनेक न लगे माईक पदार्थ. देवा मला या मृत्यू लोकातलं माईक नको. माईक म्हणजे खोट. व्यक्तीच्या ठिकाणी मागणी कशी असावी माहितीये का, ज्यामध्ये आपला आणि इतरांचा फायदा झाला पाहिजे. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये सर्वात लक्ष केंद्रित करणारा मुद्दा आहे बरं का, जे आपल्या बरोबर इतरांना सुद्धा त्या लाभामध्ये घेतात. जीवनामध्ये आपण काय करतो, एखादं कार्य करत असताना आपल्या मर्यादेत, ज्यामध्ये फक्त आणि फक्त आपला फायदा आहे, आपण फक्त आपल्या फायद्यापुरतं बघतो. पण तुकोबराय म्हणतात ते माईक नको. ज्यापासून आम्हाला इतरांना दुःख होईल हे असं नको, मला दुःख होईल. न लगे माईक पदार्थ. माईक नको. का? माईक म्हणजे खोट. माईक म्हणजे लटक, ज्यामध्ये स्वार्थ आहे. प्रत्येक वेळेस ज्या ठिकाणी स्वार्थ असतो ते लटक असतं. निस्वार्थ जीवनामध्ये अभेद वृत्तीचा स्वीकार करून जीवनामध्ये यथार्थ स्वरूपाने भगवंताची भक्ती केली पाहिजे. संसारामध्ये आपण काय करतो बघा, एक एक रुपया घालवतो का एक एक रुपया वाढवतो? बोला की. हा, वाढवतो. रोज आपला 1 रुपया कसा वाढेल, 10 रुपये कसे वाढतील, प्रपंच हा वाढवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामध्ये एवढा अट्टहास, प्रपंचामध्ये असणारा अट्टहास, सर्व काही माईक असेल, लटका असेल, खोटा असेल, सर्वाचा संग्रह करून आपण ते कार्य करतो, है की नाही? ज्यामध्ये फक्त आणि फक्त स्वार्थ असतो. बघा, प्रपंचामध्ये आपण किती स्वार्थी आहोत. माता भगिनी आपल्या दारामध्ये, माता भगिनी या पुरुष मंडळीपेक्षा जास्त चिकाटीने प्रपंच करतात, है की नाही? इकडे लक्ष द्या, सर्व इकडे लक्ष द्या. आपल्याकडे माईकचं काम चालू आहे. काय माता भगिनी, आपण काय करता? जास्त चिकाटीने प्रपंच करता. एवढ्या चिकाटीने दारामध्ये त्या हे येतात बघा, ते काय म्हणतात, ते नाकातलं कुडकं ते घेऊन येतात, त्यांना काय म्हणतात? भिकारणी का? भिकारणी, हे की नाही? मोतेवाले संपले, आता भिकारणी येतात. त्या मावशीनं जर तुम्हाला 50 रुपयाला एखादी वस्तू सांगितली तर ती वस्तू तुम्ही ती किती रुपयाला घेता हो? 10 रुपयाला. 10 रुपये सुद्धा जास्त झालं. एका भाकरीवरच लय गोड बोलून तिला. आता नाही त्या देत, आता देत नाही ते म्हणतात मावशी, है का नाही?
त्याचा काय करता, भाव करता, एवढा खाली आणता, एवढा खाली आणता. कमीत कमी वस्तू घेतल्यापासून अर्धा तास फक्त 50 रुपयातलं पैसे कमी करण्यासाठी घालवता. पुरुष मंडळी बघा बरं, दारूच्या दुकानात गेल्यावर अजिबात भाव विचारित, कमी करा म्हणीत, जेवढं देता तेवढं आहे की नाही, भाव करतेत का नाही. याच्यापेक्षा पुढं मग म्हणून माता भगिनी म्हणतात तुम्हाला संसार करायची अक्कल नाही, नाही म्हणतात. अशीच एक पती पत्नी म्हणले तुम्हाला काही प्रपंचातलं कळत नाही, व्यवहारातलं कळत नाही, व्यापारातलं कळत. तुम्ही माझं ऐका, जर तुम्ही बाजारात गेलात तर तुम्हाला जर कोणी एखाद्या वस्तूची किंमत 100 रुपये सांगितली, 200 रुपये सांगितली, तर तेवढं पैसे द्यायचं नाहीत. किती द्यायचं, निम्यानंच. 10 रुपयाला मागितले तर केवढ्याला मागायचं, म्हणायचं 5 रुपयाला. हे कुणी शिकवण, कुणा शिकवायलंय, बायको नवऱ्याला, हा माहीत असावं. चालू होतं, हे ना ऐकलं आपलं, होय 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 होय, जे देव जे देव जे माझे बायको, जे तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकू, असं ती म्हणाला बरं का. ऐकलं आणि बाजारात गेला. बाजारात गेल्याबरोबर पावसाळ्याचे दिवस होते, पाऊस यायला लागला. छत्रीच्या दुकानामध्ये गेला. छत्रीवाल्या सकाळ सकाळ उदबत्ती ओवाळली आणि आपलं काम चालू होतं. हे गिऱ्हाईक सकाळ सकाळ तिथं गेलं. बायकोनं सांगितलेला नियम माहीत होता. दुकानदाराला म्हणला, दुकानदार छत्री कितीला दिली. दुकानदार म्हणला 100 रुपयाला. भवानीच्या पारी सकाळचं गिऱ्हाईक बिंदासपैकी 100 रुपयाला घेऊन जा. ते म्हणलं, लगेच त्याला बायकोचं काय झालं, स्मरण झालं. मला एक काम करा, दुकानदार 50 रुपयाला द्या. 100 रुपयाची छत्री केवढ्याला मग कितीला मागितली, बोलत चला 50 रुपयाला. लवकर छत्री विकून आपल्याला पुढं जायचंय. 50 रुपयाला मागितली. दुकानदार म्हणला कपाळवरच हाणून घेतलं. तर मी 80 रुपयाला आणली आहे, 20 रुपये नफा मिळत होता, तर हा आला आणि पट्ट्या काय म्हणतो 50ला द्या. किती रुपयाचं नुकसान, 30 रुपयाचं. मला एक काम करा, असं काही 50 आणि 55 रुपये एवढी बेकिंमत करू नका, 100 राहू द्या. काय करा, फक्त नफा द्या. तुम्ही काय करा, ही छत्री 80 रुपयाला घेऊन जा. ते मला एक काम करा, मग 40ला द्या. पुन्हा निम्यानं मागितली. पुन्हा त्या दुकानदारानं टकोऱ्यालाच हाणून घेतलं. मला काय सकाळ सकाळ गिरा लागलाय. गिरायक जर गिरायक बनवून आलं तर काय असतं, गिरायक, नाहीतर काय असतो, गिरा. हा मामा उत्तर देत चला जरा. गिरा असतो, गिरा. 40 रुपयाला मागितली. मला एक काम कर, माझं राहू दे, तुझं राहू दे. एक काम कर, तू काय कर, माझ्या दुकानापुढं काय सकाळ सकाळ हुजत घालू नकोस, फक्त 50 द्या आणि घेऊन जा. ते म्हणला 25ला द्या की. कितीला द्या, 25ला. वाहत असे भार कुटुंबाचा. ते म्हणला 25. काय आता ह्याला सांगावं काय नाही. त्यानं बिलं दाखवली, सगळं दाखवलं, व्यवहार सगळा उघड करून सांगितलं, तरी काय त्याला समजायला तयार नाही. ते मला एक काम कर, मला फक्त आणि फक्त 20 रुपये दे आणि छत्री घेऊन जा. ते मला एक काम करा, 10 रुपयाला द्या. मग दुकानदारानं पुन्हा पैसे कमी केलं नाहीत. ते मला एक काम कर, आता तू मला 1ही रुपया देऊ नको, ही छत्री घे आणि हायाशी फुकट घेऊन जा. ते म्हणला मग 2 द्या. किती द्या, 2 द्या. पुन्हा कोणाला, हा तेवढं लय लगे लक्षात राहतं. बायकोला, आहे का नाही, बायकोला एक. आणि हा काय आहे, प्रपंचासाठी आताच. पण खरं सांगा बरं, हा व्यवहार करत असताना तो असणारा दुकानदार काय झाला, आपल्यावर नाराज झाला. झालं की नाही, नाराज झाला. आपल्या समोर असणारा व्यक्ती, दुसऱ्याचा आत्मा दुखवणं पाप आणि दुसऱ्याचा आत्मा जाणणं पुण्य. बाजारात जावा तुम्ही,
रोज ओळख असते, तरी सुद्धा बाजारात गेलं, कशा दिले शेंगा 20ला पाव, तिकडं 15 चालू आहेत की, लगेच तिकडं फक्त हात करायचा, 15 चालू आहे तिकडं, मग तुम्ही बी द्या 15 पाव किलो घेता नाहीत मावशी, मग जाते पुढं, ही बाई काय आता? लगेच घ्या म्हणतो आपण. मला सांगायचा मुद्दा असा आहे, जगतामध्ये जीवन जगत असताना निस्वार्थी स्वरूपाने जगद्गुरु तुकोबराय सांगतात, बाबा रे माझ्या जीवनामध्ये खोटं लटकं आणि माईक नको, का जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. संत महात्मे या मृत्यू लोकात केवळ आणि केवळ उपकार करण्यासाठी येतात. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. वैकुंठातून मृत्यू लोकामध्ये उपकार करण्यासाठी येतात, संग्रह करण्यासाठी नाही. आपल्या जीवनामध्ये एवढा संग्रह करतो, एवढा संग्रह करतो, म्हणून आपण काय करतो, एक दिवस संग्रह करतो आणि तो केलेला संग्रह एक दिवस आपलंच पोरग काय करतं, आपल्याला त्या घरात काय करतं, मारतं, घरातून बाहेर हाकलून देतं. आणि मग आपण बाहेर जातो आणि म्हणतो बघू देवाशिवाय जीवनात काही खरं. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीतो या सेवा कुटुंबाची. कुटुंबामध्ये कार्य करत असताना आम्हाला काय मिळालं, केवळ आणि केवळ दुःख. पण तरीही आम्ही काय करतो, गोचडासारखं त्या संसाराला चिटकतो. गावात सप्ताह आहे तरी सुद्धा आम्ही घरी झोपतो. हा पुन्हा का नाही, हे अवसर बार बार नाही आवे. 2026चा जो लाभ आहे हा पुन्हा का नाही. बीत गई सो बीत गई, तकदीर का शिकवा कौन करे, जो तीर का बाण से निकल गया उसका पीछा कौन करे. वेळ आहे, जीवनामध्ये संधीचं सोनं करा, नाहीतर मग पुन्हा कीर्तनाला उशिरा जर तुम्ही गेलात, वय झाल्यावर जर गेलात, मग पाय लांबून बसावं लागतं, हात लांबून बसावं लागतं, आहे का नाही, पाटाला टिकून बसावं लागतं. का जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे तव तो आपले सोहित पाहे. तीर्थयात्रा जाये चुकू नको. तीर्था कुठपर्यंत, जोपर्यंत चालतंय तोपर्यंत जा. एकदा का वय संपलं, अट्टास करून उपयोग नाही. म्हणून जे काही आहे, अनेक न लगे माईक पदार्थ, मला देवा माईक नको, तेथे माझे अर्थ नको देवा, मला माझा भाव त्या ठिकाणी नको. अर्थ म्हणजे भावना भाव, देवा तेथे माझे अर्थ नको देवा, मला अशा ठिकाणी लावू नकोस. माझी बुद्धी, माझं विचार तुझ्याशी संलग्न व्हावं अशी देवापुढं तुकोबराय प्रार्थना करतात. मग ही प्रार्थना करत असताना तुकोबारांनी जो अट्टहास केला, कुणाच्या माध्यमातून केला, त्याच भगवान परमात्म्याच्या चिंतनाद्वारा हा अधिकार प्राप्त केला. जगाचा चालक आणि जगाचा मालक तुकोबरायांना बोलतात. असं काय केलं हो तुकोबरायांनी? केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त नामस्मरण. विठोबा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. या नामस्मरणाद्वारा भगवान परमात्म्याचं एकरूप साधनेचा अधिकार भगवान जगद्गुरु तुकोबरायांनी प्राप्त केला. एवढा मोठा अधिकार आहे, एवढा मोठा अधिकार आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला कधी भगवान परमात्मा बोलले का? पण जगाचा चालक आणि जगाचा मालक जगद्गुरु तुकोबरायांना बोलत होते. तुकोबराय, माझ्या समोर तुम्ही आहात, तुम्ही काहीतरी घ्या.
केवळ माझ्या साधनेद्वारा मी तुम्हाला प्रसन्न आहे. काय कमी होतं तुकोबारायांना का मागितलं नाही? कारण वास्तविक पाहता अगोदर तुकोबारायांनी न मागण्याचं कारण काय हो महाराज? कारण तुकोबारायाच्या सोबत सगळं काय अगोदरच होतं. रिद्धी सिद्धी आम्हा घरी लोळंगती, सर्व काही प्राप्त होतं. तुकाराम तुकाराम नाम घेता काळ गुलाम सलाम करी. तुकया घरी मग काळाचं भ्या नाही, रिद्धी सिद्धीचं गरज नाही. दारी सोन्याचा पिंपळ, माऊलीच्या दारात सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोली. एवढी ताकद संताच्या ठिकाणी आहे. देवाला अजून मागावं काय? पण देव म्हणला मग ही बारक्या बारक्या गोष्टी जरा मोठी गोष्ट तुकोबारायांना देऊन बघू. आणि ऐका, ज्या वेळेस आपल्याला कुठला तरी मोठा लाभ प्राप्त होतो त्या ठिकाणी काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक तो स्वीकारला पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय आणि भगवान परमात्मा दोघांशी संवाद साधत असताना तुकोबरायांना भगवान परमात्म्यानं म्हणाले, देवा तुकोबराय एक काम करा, तुम्हाला ह्या संसारातलं काही नको ना? नको. सोनं नाणं काही नको. भाव पिकाला तुकोबराय म्हणले हे काही सुद्धा नको. मग देवानं काय केलं माहितीये? एक काम करा तुकोबराय, तुम्हाला इंद्रदेवाचं चंद्रदेवाचं ब्रह्मपद देतो. पण तुकोबराय भगवान परमात्म्याच्या समोर डोळ्यामध्ये एकाग्रतेने पाहत होते. तुकोबराय काय उद्गारले? ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. तेथे दूषित जनी जडो देसी. तेथे दूषित जनी जडो देसी. तेथे दूषित जनी जडो देसे. तेथे दूषित जनी जडो देसे. तेथे दूषित जनी जडो देसी. तेथे दूषित जनी जडो देसी. तेथे दूषित जनी जडो देसे. तेथे दूषित जनी जडो देसे. अनेक न लागे माईक पदार्थ. 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 आणि गण लगे माईक पदार्थ. आणि गण लगे
माईक पदार्थ अनेक न लगे माईक पदार्थ अनेक न लगे माईक पदार्थ ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे तुझी सजनी जडो देशी तेथे तुझी सजनी जडो देशी ब्रह्मादिक पदे तुझी शिराणी तेथे तुझी सजनी जडो देशी तेथे तुझी सजनी जडो देसी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. देवा मला ब्रह्मदेवाचं इंद्रदेवाचं हे सुद्धा पद नको. आपण पदासाठी काय करतो? बोला की भांडण करतो हे की नाही? पदासाठी पद आणि पदार्थ. कितीतरी एखादं पद साधं बचत गटाचा अध्यक्ष व्हायचं म्हणलं तरी माता भगिनी काय करतात? मी करतात. मला करा मला करा है का नाही? मग दुसरी मध्ये तिला नग ती गटात असली तर मी नाही, ती अध्यक्ष झाल्यावर मी गटात नाही म्हणतात की नाही? पद. जीव हा पदाच्या आशेने काय करतो? कार्य करतो. पण सर्वात मोठं पद कोणतं? इंद्रपद, चंद्रपद. किती मोठी पद आहेत. ब्रह्मदेवाचं पद किती मोठं पद आहे. पण ऐका, जरी ब्रह्मदेवाचं पद मोठं असलं तरी सुद्धा त्या ब्रह्मदेवाच्या पदाला सुद्धा काय आहे? उतार आहे. का? ब्रह्मदेवाच्या पदावर जो बी आहे पुण्य संपलं की त्याला खाली यावं लागतं. मग तया पुण्याची पावती सरे सेवेची इंद्रपदाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य संपलं, पद सोडून मृत्यू लोकात यावं लागतं. पुन्हा पुण्य करावं लागतं आणि पुन्हा वर जावं लागतं. ही पद मर्यादित आहेत. सर्वात मोठं पद कोणतं? होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. भगवान परमात्म्याच्या भगवंत चिंतनामध्ये तल्लीनता प्राप्त करून अर्चन वंदन पाचसेवन दर्शन कीर्तन श्रवण मनन निधिध्यासन या नवविध भक्तीद्वारा भगवान परमात्म्याची साधना करणं. या साधनेद्वारा हनुमंतरायांनी काय केलं? दास्यत्व निकट हनुमंते पै केले. मग तुकोबराय म्हणतात ब्रह्मदेवाचं पद नक हनुमंतरायाला शरणागती वाहतात. शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. का? दास्यत्व केलं. आपल्या जीवनामध्ये सर्वस्व काही प्राप्त करून घेतलं. प्रत्येक साधकाने साधनेद्वारा सर्व गोष्टी प्राप्त केल्या. मग अप्राप्त गोष्टी प्राप्त करणं हा जीवाचा पहिल्यापासूनचा इतिहास आहे. पण जे प्राप्त आहे, जे प्राप्त नाही ते सुद्धा घेताना काय करून विचार करून घेतलं पाहिजे. उग कुणीतरी आपल्याला एखाद्या पदावर बसवलं, लहानपण देगा देवा तो कोबरायांना जर मग असं म्हणता आलं नसतं. म्हणता आलं असतं का ब्रह्मदेवाचं पद घेतलं असतं तर नाही. का? लहानपण का मागतात? वास्तविक पाहता मोठी माणसं मोठी असतात पण लहानपणाच्या जीवनाने जीवन जगतात. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. देवा फक्त आणि फक्त माझ्या जीवनातून मला दुःखातून वेगळं कर. पद नको. किती वेळ? फक्त आणि फक्त एक वेळ. एक वेळ करिया दुःखा वेगळे. दुरीत जे काही द्वैत आहे द्वैत बाजूला सारून
सर्वस्वाने. का? भजनात आनंद तो आहे. मग त्या आनंदामध्ये मला राहायचंय. मला कुठल्याही प्रकारचं पद नको. अनेक ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. त्या ठिकाणी दुःख आहे, अशी दुःखाची शिराणी मला देवा नको. तेथे दुःस्थित जनी जडो देसी. याच्यापेक्षा दुसरं काही नको. का असं म्हटले तुकोबर आहे? कारण त्याचं कारण असं आहे, तुकोबरायांनी या सर्व गोष्टी मागितल्या. या सर्व गोष्टी भगवान परमात्म्याशी एकरूपतेनं पाहिल्या. का पाहिल्या? कारण तुकोबराय म्हणले या मृत्यू लोकात आल्यानंतर जे मला कळालंय ते आगळं वेगळं होतं. त्याचं वर्म कळालं पाहिजे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर. 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 जे जे कर्म धर्म नाशिवंत. जे जे कर्म धर्म नाशिवंत. आणि तन लगे माईक पदार्थ. आणि तन लगे माईक पदार्थ. जे जे कर्म धर्म नाशिवंत. 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 आणि कन लगे माईक पदार्थ. आणि कन लगे माईक पदार्थ. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत. आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही गोष्टीचं वर्म कळालं पाहिजे. जर आपल्याला जर वर्म कळालं नाही तर नश्वर आणि नाशिवंत स्वरूपामध्ये आपण मलिन होतो. कुठं काय बोलावं याला सुद्धा काय आहे? वर्म आहे. बोलताना या मुखाद्वारा बोलताना, शब्दाद्वारा बोलताना एखादाही शब्द चुकीचा गेला त्याला बोलण्याचं वर्म कळालं म्हणत नाही. बोलण्याचं वर्म कळालं पाहिजे. परमार्थाचं वर्म कळालं पाहिजे. जीवनाचं वर्म कळालं पाहिजे. का? साधनेचं जोपर्यंत वर्म कळत नाही तोपर्यंत जीवाला यश कीर्ती औदार्य प्राप्त होत नाही. जीव हा अज्ञान दशेमध्येच राहतो. त्याचा अज्ञानातून सज्ञान रूपांतर कधीच होत नाही. मला सगळं कळतं असं म्हणणाऱ्याला काही कळत नाही कळत. पण केव्हा कळतं? आपल्याला कळत नाही हे केव्हा कळतं? कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी.
राहते निराळी रंडा पोरे सकळ. त्यावेळेस कळतं ज्या वेळेस हातपाय हलवू लागतात. वय वाढतं, खोबऱ्याची वाटी आईसे झाले मुकुट. भज सेवाय दातुना भक्तीद्वारा साधना करत असताना आम्हाला आमच्या जीवनाचं, या देहाचं वर्म कळालं पाहिजे, जीवनाचं वर्म कळालं पाहिजे. एकदा का वर्म कळालं रे कळालं, त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही. साधनेद्वारा कळालं रे कळालं वर्म. आज परमार्थामध्ये कार्य करत असताना अनेकांना सांगावं लागतं, या मार्गाने चला. देह मिळाला, देह मोलाचा मिळाला, परंतु त्याचं मोल कळालं नाही, वर्म कळालं नाही. म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, तो हा विषय स्वार्थी लाविला. चिरंजीव पदामध्ये नाथ महाराज सांगतात, रिता परमार्थ हातीचा गेला कहीवरला विचार हा. संसार आणि परमार्थ हे दोन्ही साध्य करता आलं पाहिजे. संसार आणि परमार्थ, आचार विचार आणि उच्चार. आपली भाषा पवित्र असावी, आपला देह पवित्र असावा, देहाचं वर्म कळालं पाहिजे. देवे दिला देह भजना गोमटा. भजनासाठी देह दिला, साधनेसाठी देह दिला, याचं वर्म कळालं पाहिजे. आम्हाला देहाचं वर्म सुद्धा कळालं नाही. तुकोबरायांना सर्व असणारी वर्म जीवनातली कळाली. ब्रह्मदेवाच्या पदामध्ये काय ताकद आहे आणि ब्रह्मदेवाच्या पदामध्ये काय अधोगती आहे हे फक्त तुकोबरायांना माहित होतं. म्हणून तुकोबराय सांगतात, बाबा रे तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. आपण केलेलं चुकीचं कर्म, जर कर्मामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो, कर्म करतो, पण कर्म करत असताना कर्माचे दोन प्रकार आहेत. एक पापकर्म आणि एक पुण्यकर्म. मग खरं सांगा, रोज उठल्या उठल्या आपण कोणतं कर्म केलं पाहिजे, पुण्यकर्म केलं पाहिजे, पण आपल्याकडून घडतं काय, पापकर्म. आता तो आपला भाग वेगळा वेगळा आहे. काय घडतं, मग हे कुठून घडतं, त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे. पापकर्म कुठून घडतं, वाचेपासून सुरुवात होते. सकाळी उठल्याबरोबर शेजारणीनं आपल्या दारात केर टाकला, सकाळ सकाळ देवाचं भजन पूजन करण्याच्या अगोदर शेजारणी संग भांडण, लगेच एक कीर्तन तिथंच. हे काय आहे, आपल्या वाचेवर सरस्वती देवतेचं वास्तव्य प्रत्येक वेळी सांगत असतो. म्हणून आपल्या वाचेद्वारा आपल्या प्रियजनांना कधीही वाईट बोलू नका. आपल्या जिभेचं पावित्र्य सांभाळायला शिका. तुमचं काय तुमच्या वाचून कोणाचं काय बंद पडत नाही. नवऱ्याचं तुमच्या वाचून राहत नाही, तुमचं नवऱ्याचं राहत नाही, दोघांचं एकामेका वाचून राहत नाही. जर तुम्हाला बघायचं असेल तर महिनाभर गावाला जाऊन बघा, राहतं का काही. शेजारी पाजारी काय करतात, दारी धरतात, धारा काढतात, आपलं काही काम पडू देत नाहीत. आणि उलट जर कुणी म्हणायला का खुलून विचारायला कुठं गेलं मालक, तो सांगतेत पुन्हा देवाला. म्हणतात की नाही, कुणाचं कोणा वाचून बंद पडत नाही. का, तैसे साच आणि मवाळ. वाचेचं तप सांगतोय, वाचेचं पावित्र्य सांगतो. माऊली सांगतात, तैसे साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखे गोड शब्द आपल्या मुखातून बाहेर पडले पाहिजे. थोडे थोडे असले तरी चलतील, पण शब्द कसे बाहेर पडले पाहिजेत, गोड. मधुर मधुरा वाणी ओटी, तुका म्हणे वाव पोटी. कुठंतरी जेवायला जा तुम्ही, घरी पाणी आण रे, आणतंय का, पण असं म्हणा, बरं बाळा पाणी आहे का तुमच्यात, हो, एक ग्लास मिळेल का, आणतो. बोलण्यामध्ये काय फरक आहे का नाही सांगा. थोडा स्वर बदलला रे बदलला की अवस्था बदलते. विचार करा, विचार करण्याची शक्ती कशी असते. ज्या वेळेस तुम्ही एखादं काम करता, किती लगे लगे व्यक्ती मायनस होतो बरं का, वैज्ञानिक दृष्टिकोनातला विषय. आपण एखादं काम करायलो तर आपण काय म्हणतो माहिती आहे का, आता मला काही झालं तरी एवढं काम करावंच लागतंय. असं म्हटल्यावर काय होतं, डोक्यावर बोद्रेशन येतं की नाही, काय होतं, त्रास होतो, बोद्रेशन येतं. पण असं म्हणा बरं,
ही काम करण्याची संधी मला मिळाली आहे, ही काम करण्याची संधी मला मिळाली आहे असं म्हटल्यानंतर ओझं हलकं होतं, आहे की नाही? तद्वत त्याप्रमाणे बोलण्यामध्ये तसंच आहे, फक्त त्याचं वर्म कळालं पाहिजे. तुकोबराय सांगतात आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्याचं वर्म कळालं. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म धर्म, का कर्म कसं आहे आपल्या जीवनामध्ये, आपण दुष्कर्म करा आपल्याला दुष्कर्म फेडावं लागतं, पुण्यकर्म करा पुण्यकर्माचा लाभ भेटेल. चांगलं वागून वाईट लाभ कधी भेटेल का? अजिबात नाही. वाईट वागून चांगला लाभ कधीच नाही. इच्छा करायची नाही. आपलं देवानं असं का केलं अजिबात बडबड करायचं नाही. का? चालक आणि कर्तुम मान्यता कर्तुम शक्ती त्याची आहे. तो अनेक जन्मातलं कर्म, अनेक जन्मातला भोग आपल्याला काय करावा लागतो? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरे कृपे त्याचा नाश झाला. हरे मुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. जन्म घेणे लागे वासनेच्या. जन्माला येण्याचं कारण वासना. आणि एकदा का जन्माला आला रे आला तर त्या जन्माचं सार्थकमय स्वरूप त्याचं वर्म कळालं पाहिजे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत. विठ्ठल 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 समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरिवृत्ती राहो. अनेक न लगे मायेक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दूषित जनी जडो देसी. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्मधर्म नाशिवंत, अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. यथाशक्ती यथा सावकाश आपल्या या माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे या अभंगाचा भावार्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला.